आलम नूरी की नूरी बाबा की दरगाह है, बड़ी दरगाह है। वहाँ से दूर दूर से लोग आते हैं। नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मी आहे किनवट बस स्थानकात आणि आज आपला प्रवास होणार आहे किनवट ते बीड। तर किनवट बस स्थानकाच्या अगदी समोरच हे अय्यप्पा टी पॉइंट आहे आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे इथे बरेचसे वाहक आणि चालक चहा घेत असतात। आपणही चहा घेऊयात। चहा मस्त असतो इथला बरं का। कधी पण तुम्ही आलात ना किनवटला तर नक्कीच घ्यायला हवा। हे आहे किनवटचे बस स्थानक जे आत्ता सध्या आपल्याला रिकामं वाटत असेल। हे आहे किनवट बस स्थानकाचे वेळापत्रक। एकच डिजिटल बोर्ड लावलेला आहे इथे बघा आणि त्या बस लागलेल्या आहेत किनवट फुलसांगवी, किनवट नागपूर आणि ही किनवट यवतमाळ। पुढची सीट मिळाली पाहिजे आपल्याला, बाकी काय नाही। समोरची सीट आपण बुक केली बघा, जागा घेऊन ठेवली आपण। तर हे आहे बसचे इंटेरियर आणि आत्ताच प्रवाशांनी बस भरलेली आहे बघा। प्रवाशांनी आत्ताच बस भरलेली आहे। बस क्रमांक आहे MS14 BT 2034 किनवट ते बीड। मार्ग असणार आहे किनवट, माहूर, पुसद, परभणी, माजलगाव, हिंगोली आणि बीड। तर 8:45 होत आहेत आणि आता आपण किनवट बस स्थानकातून निघालेलो आहोत। वाजून 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता आलो आहोत सारखणी इथे। सारखणी बस थांबा। गेलेली बस किनवट। नऊ वाजून 48 मिनिटं झालेत आणि आता आपण आलो आहोत रेणुका देवी मातेच्या माहूरगड येथे।
पैनगंगा नदी. समोरून येणारी बस हदगाव माहूर. आलेल्या गावाचे नाव धानोडा. महागाव तालुक्यातील धानोडा. समोर गेलेला रस्ता नांदेडकडे गेला आहे आणि आपण गुंज फाटा इथून वळतोय. बघू शकता किती धोकादायक प्रवास करतायत पुढे. आलेल्या गावाचे नाव गोंज. आता बघू शकता लटकलेला कारभार. हे बघा. काय प्रशासन जो उपा काढतं काय कळत नाही. गडचिरोली आगाराची बस आहे समोरची. ओव्हरटेक होते का? अकरा वाजून 5 मिनटं झालीत आणि आता आपण पुसद बस स्थानकात आलो. रिकामी होती बस. हे बघा. रिकामी बस आहे. आता काही मिनिटात भरून जाईल. मित्रांनो, आपल्याला किनवटपासून बीडपर्यंत जाण्यासाठी लागणारे तिकीट दर आहेत 585 रुपये. जर तुम्ही रिझर्वेशन करत असाल तर तुम्हाला 5 रुपये एक्स्ट्रा लागतील आणि महिलांसाठी 50% तिकीट दरात सूट असेल आणि 75 वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 100% सूट असेल. हा जो समोर आपल्याला स्टिकर दिसत असेल लावलेला, या स्टिकरमुळे प्रॉपर समोरचा सीन बघता येत नाही. असा आडवा कॅमेरा धरावा लागतो. घाट एखादा आला ना की आमच्या बसची स्पीड डायरेक्ट कमी होऊन जाते बघा. अजिबातच पडत नाही. फार सहनशक्तीचा अंत या बसचा जातो.
चेंबाळ पिंपरी गावाचे नाव, बस स्थानकाचे नाव. गर्दी भरपूर दिसते इथे. बस स्थानक छोटे पण गर्दी बघा. पंधरा मिनटं गाडीने ब्रेक घेतलेला आहे आणि आपल्याला उतरून बाहेर जायचं, पण गर्दी पण भरपूर आहे. चहा जरी प्यायला जायचं असेल ना तरी गर्दीतून आपल्याला उतरावं लागेल. त्यामुळे ती उतरण्याची रिस्क आपण घेत नाही. परत गर्दीतून उतरा चढा. तुम्हाला दाखवतो गर्दी किती बसमध्ये. हे बघा आ गए आप बस में, देखो भीड़, तेवढी गर्दी. पायऱ्यांमध्ये पण बसलेले. आपल्यासोबत हे प्रवासी आहेत, मगासपासून आपल्यासोबत आहेत. कहाँ तक जा रहे हैं आप? कलमनुरी तक जा रहे हो. तो कलमनुरी का खासियत क्या है, बता देंगे क्या खासियत है? ये कलमनुरी हिंगोली ज़िले में है और नूरी का करम है. यहाँ नूरी की दरगाह है हमारी बड़ी. कलमनुरी की ख़ास ये है कि कलमनुरी की नूरी बाबा की दरगाह है, बड़ी दरगाह है. वहाँ से दूर दूर से लोग आते हैं और यहाँ पर मुराद पाते हैं. यहाँ पर 12:52 झालीत आणि आता आपण आलो आहोत बसस्थानक. शो मिळते. थँक्यू. एक वाजून 24 मिनटं झालीत आणि आता आपण हिंगोली बसस्थानकात आलो. बसस्थानक औंढा नागनाथ. औंढा नागनाथ बसस्थानकाचं कामकाज चाललं आहे. औंढा नागनाथपासून 199 किलोमीटर रूट दाखवतो. 199 किलोमीटर बीड दाखवतो आणि लागणार वेळ बघा 4 तास 19 मिनटं. पाहू शकता. म्हणजे आता 2 वाजून 3 मिनटं झालेत. 7 वाजतील मला वाटते आणि आपल्या बसला जास्त स्पीड पण नाही आहे. गर्दी फुले पण माझ्या मतानुसार कसं किनवट आगाराला सगळ्या जुन्या बस मिळालेल्या आहेत. एकही नवीन बस या आगाराकडे नाही. पण ज्या मार्गांवर ही बस जाते ना त्या प्रत्येक मार्गावर गर्दी असते. तर हे पाहू शकता औंढा नागनाथचे बसस्थानक. बऱ्यापैकी गर्दी दिसते आपल्याला. चहा पिण्यासाठी चहा पिऊ. तर 3 वाजून 24 मिनटं झालेत आणि आता आपण परभणी बसस्थानकाजवळ आलो. बसस्थानकाचं काम चालू आहे पलीकडे.
तर आता आपण गर्दी बघितलीच असेल, जेवढी बस रिकामी झाली होती तेवढीच बस भरलेली आहे आता. परभणीचे बसस्थानक आत्ताचा जो आहे नवीन आलं होतं ते. तर बसने ब्रेक घेतलेला आहे चहा पाण्यासाठी. करूयात काहीतरी नाश्ता. सकाळपासून बसलो आपण, किनवटपासून बसलो तर सकाळी जेवण वगैरे काहीच नाही. चहा पित होतो त्यात पण औंढा येथे आपले जे बस चालक आहेत ते लवकर निघाले, त्यामुळे निघावं लागलं. आता बघू काहीतरी. ऑर्डर केली आहे नेहमीप्रमाणे मराठवाड्यातील खिचडी आणि भजी. खिचडी काय खाताना तेवढं दाखवलं नाही, भूक लागली होती मजबूत, त्यामुळे म्हटलं आता बघा सगळी खिचडी संपवली मी. आता चहा मागवला त्याच्यावरती. खिचडी चांगलीच आहे, त्याच्यावर भजी दिली, भजी पण चांगली खाण्यासाठी. माजलगाव बसस्थानक. संध्याकाळचे 5:51 झाले. तर आपली बस गेलेली आहे मित्रांनो. ते चालक दादांसोबत बोलण्याच्या नादात उतरत्या वेळेचा व्हिडिओ बनवायचा राहिला. तर किनवट ते बीडपर्यंतचा प्रवास मी इथेच संपवतो आहे मित्रांनो. प्रवास आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या मित्रांना. धन्यवाद मित्रांनो.